इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे भाजून, बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे सर्व भाजून घेतलेलं आहे. इथे अजून आहे मेथी, मेथी पण पाव किलो घेतलेली आहे भाजून. गूळ कापून घेतलेला आहे इथे. आणि हे जे आपण खारीक खोबऱ्याचं कुटून आणलेलं आहे. आता डिंक पण घ्यायचं आहे तळून. इथे डिंक तळून घेतलेला आहे. बघा कसा फुलून आलेला आहे तळल्यानंतर. मेथी बारीक वाटून घेतलेली आहे. सर्व ड्रायफ्रूट्स मगाशी दाखवले त्याचे सगळे बारीक वाटून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स पावडर करून घेतलेले आहे पूर्ण. थोडं जाड राहिलं तरी चालेल, थोडंसं जाडसर ठेवा, जास्त पण बारीक नका करू. हा डिंक तळून घेतल्यानंतर बारीक वाटून घेतलेला आहे. बघा तो अशा प्रकारे होतो. तो अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचा आहे डिंक. हे खारीक खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे. हे बाहेरून आम्ही दळून आणलेलं आहे खारीक खोबरं. म्हणजे घरी मिक्सरवरती वाटता नाही येते. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे ती मिक्स करून घेऊया. आता म्हणजे जी डिंक आपण बारीक वाटून घेतलेला आहे, तळून बारीक वाटून घेतलेला आहे तो टाकूया. आता इथे मेथी पावडर बारीक वाटून घेतलेली आहे ती मिक्स करूया. ती तुम्हाला तुमच्या चवीनुसार टाका. तुम्हाला जास्त कडू नसेल पाहिजे तर कमी टाका. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्या. कुठे असं तुम्हाला अख्खी खारीक दिसली किंवा असं राहिलेलं असेल तर ते बाजूला काढून ठेवा आणि एकदम एकजीव करून घ्या सर्व. ते गूळ गरम करून घेतलेलं आहे. तेल टाकून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ गरम करून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया आपण. आता हे चांगलं छान मिक्स करून घेऊया एकत्र. आता छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. एकदा हाताने परत असं घसरून घ्यायचं आहे म्हणजे छान एकजीव होतं ते सगळं मिश्रण. मग हे एकजीव झालं की आपण त्याचे लाडू बांधूया. अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे बघा एक दोन दाखवते. थोडी लेंदी प्रोसेस आहे पण थंडीमध्ये खायला चांगले असतात हे लाडू. नक्कीच ट्राय करून बघा. कंबर दुखत असेल तर त्यांनी नक्कीच हे लाडू खावे. खूप फरक पडतो. तर अशा प्रकारे सर्व लाडू करून घ्यायचे आहेत. तुम्हीही ट्राय करा आणि कशी होतात ते नक्कीच सांगा.